न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। चारोटी टोलनाक्यावर 8.59 लाखांचा गुटखा तंबाखू जप्त, बलेनो कारसह एक आरोपी अटक। पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली आहे। चारोटी टोलनाक्यावर मुंबई अहमदाबाद रोडवर प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची तस्करी करणारी बलेनो कार पकडली। 8 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त। मुंबई अहमदाबाद रोड, चारोटी टोलनाका, तालुका डहाणू, जिल्हा पालघर या ठिकाणी 16 जून 2026 रात्रीचे 3:12 वाजता गुन्हा रजिस्टर नंबर 130/2026। नाव सुनील कुमार बेहेरजी गुप्ता, वय 24 वर्षे, पत्ता गोवंडी मानखुर्द शिवाजीनगर, मुंबई। वाहन ग्रे रंगाची मारुती सुझुकी बलेनो, क्रमांक MH47Q2936। एकूण किंमत 8,59,300 रुपये मला सह अटक करण्यात आले। विमल पान मसाला 525 + 440 = 965 पाउच, किंमत 3,39,120 रुपये। V1 विंग तंबाखू 525 + 440 = 965 पाउच, किंमत 20,180 रुपये। बलेनो कार 5 लाख रुपये। भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275, अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 26, 27, 30, 2 तसेच महाराष्ट्र शासनाची अधिसूचना दिनांक 12 जून 2024 प्रमाणे महाराष्ट्रात गुटखा, सुगंधित पान मसाला, तंबाखूची वाहतूक, विक्री, साठा पूर्णतः प्रतिबंधित आहे। पोलीस हवालदार श्री प्रदीप गोवारी, कासा पोलीस ठाणे यांच्यासह तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अमर पाटील, प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी SS मेहर यांनी कारवाई केली। आरोपी गुजरातहून हा प्रतिबंधित माल विक्रीसाठी घेऊन जात होता। कासा पोलिसांनी वेळीच कारवाई करून मोठी तस्करी उघडकीस आणली। आरोग्यास हानिकारक पदार्थांवर पोलिसांची पुढेही अशीच धडक कारवाई सुरू राहणार। iNews 28 मराठीसाठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभाची रिपोर्टर।